नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो PWD डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड आहे आणि परत एकदा एक नवीन नोटीस आलेला आहे। ऑलरेडी मी काल एक व्हिडिओ बनवलेला होता जेव्हा आपला रिझल्ट आलेला होता PWDच्या जे 10 पदे आहेत त्यांचा निकाल लागलेला होता, सर्वांना माहीत आहे। पण आता त्याच्यामध्ये 8 तारखेला आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे। तर त्याच्याबद्दल जी नोटिफिकेशन आहे ती नोटीस आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत। तर व्हिडिओ चला आपण सुरुवात करूया। थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये नॉईस येऊ शकतो कारण इकडे थोडं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, तर त्याला थोडंसं अवॉइड करा। आणि बघा, हे जे 10 पदे होती याच्यामध्ये कनिष्ठ अभियंतापासून शिपायापर्यंत जे पोस्ट होते त्याचा रिझल्ट आता लागलेला आहे आणि याचं जे व्हेरिफिकेशन आहे एकदम म्हणजे हार्ड अँड फास्ट हे व्हेरिफिकेशन घेत आहेत। तर त्याची नोटीस आपण या व्हिडिओमध्ये आता बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ई-नोकरी संदर्भावरती तर तुम्हाला चॅनलला रेग्युलर अपडेटसाठी सबस्क्राईब करायचं आहे। आपले 4K सबस्क्रायबर झालेले आहेत ऑलरेडी, तर थँक्यू व्हेरी मच। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। चला आता आपण बघूया ती नोटीस काय आहे। तर बघा, सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय सरळ सेवा भरती 2023 मूळ कागदपत्राच्या तपासणीबाबत। तर इथे संपूर्ण शेड्यूल दिलेलं आहे जे आपले 9 ते 10 पदे जी होती त्यांचं। तर इथे बघा, कनिष्ठ अभियंता यांचं शेड्यूल आहे 8/2/2024ला, म्हणजे सर्व पदांचं 8/2/2024ला व्हेरिफिकेशन आहे आणि इथे टायमिंग दिलेलं आहे सकाळी 9 वाजता। तर या संदर्भात ऑलरेडी जे कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत त्या एलिजिबल कॅन्डिडेट्सला ऑलरेडी ईमेल आलेला आहे। ओके, ईमेल आणि कॉल पण आलेले आहेत काही काही विद्यार्थ्यांना। तर तुम्ही तुमचा ईमेल बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला मेल मिळून जाईल। सोबतच स्पॅम बॉक्समध्ये पण चेक करा, कधी कधी मेल स्पॅम बॉक्समध्ये जात असतो। तर ओके, तर सर्वांनी आपले ईमेल चेक करा। जे कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत तिथे तुम्हाला एक डॉक्युमेंट मिळेल, त्याच्यात पण ही संपूर्ण डिटेल मिळेल की तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी घ्यायचे आहेत। तर आवेदनपत्र तुम्हाला लागणार इथे, ज्याला आपण ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतो। त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, आरक्षित असल्यास तुम्हाला त्याचा जो दावा सादर करतो आरक्षित प्रमाणपत्राचा, तर ते सर्व प्रमाणपत्र जसं कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, जे आपले दिव्यांग व्यक्ती असतील त्यांच्यासाठीच लागणारे सर्टिफिकेट, ही संपूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे। ऑलरेडी याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड, तर तो पण तुम्ही इथे बघू शकता। तर सध्यासाठी हीच अपडेट होती मित्रांनो। ऑलरेडी ही संपूर्ण डिटेल आपण टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेले तुम्हाला ती टेलिग्राम लिंक मिळून जाईल, तिथून तुम्ही ही सर्व PDF डाउनलोड करू शकता। ओके, तर सध्यासाठी एवढीच माहिती होती। परत एकदा विनंती, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा।